तर आम्हाला तर ॲक्च्युली कल्पना पण नव्हती की कॉलेज राऊंड असं इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड होतात आणि असं त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतं. परंतु माझ्या मित्रांनी सांगितलं होतं, त्यांनी तुमचाच रेफरन्स दिला होता. अभय वर्तक म्हणून, अभय देवतारे. येस सर. तर त्यांनी मला सांगितलं होतं, मग मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि मग त्यानंतर मग मी तुमची सर्व्हिस घेतली आणि त्याचा खरंच बेनिफिट झाला आम्हाला. पण छान आहे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इत्थंभूत माहिती मिळत होती की बाबा कुठल्या कॉलेजला मागच्या वेळेचं जे कट ऑफ वगैरे आहे ते किती येत होतं आणि मग त्याच्यामुळं मग आपण त्या कॉलेजची रँकिंग काय रेटिंग काय वगैरे ते सगळं ते पाहायला मिळत होतं. त्याच्यामुळे मग आपण कुठे त्याच्यामध्ये बसू शकतो याचा एक थोडासा अंदाज येत होता. महाराष्ट्र सीएटी दिली होती त्यांनी, येस सर. महाराष्ट्र स्टेटची. आणि 94 समन स्कोरिंग होतं, 93 समन होतं, येस नियर सर. अबाउट 94 होतं. आणि आपण मग रेग्युलर जे राऊंड असतात ते राऊंड केले त्याला आपल्याला पुण्याला मिळालं होतं मॉडर्नला सुरुवातीला. बरोबर. मॉडर्नला पण त्याला ए आय मिळालं होतं येस सर. आणि त्याला सी एस हवं होतं. आणि करेक्ट. मग आपण कॉलेज राऊंडला ट्राय केलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण कॉलेजेस वगैरे सिलेक्ट केलं. आणि त्यानंतर मग आपल्याला फर्स्ट राऊंडला सोमय्याला आय टी मिळालं, म्हणजे येस सर. ए आय नंतर आपण अपग्रेड झालो. करेक्ट. नंतर मग सेकंड राऊंडला पुन्हा आपण ट्राय केला, सेकंड राऊंडला सोमय्याला परत आपल्याला सी एस मिळालं. येस सर. आणि मग सी एस मध्ये आम्ही समाधानी होतो आणि सोमय्यामध्ये पण समाधानी होतो. मग पुढे आपण थर्ड राऊंडला वगैरे पुढचे राऊंड काही ट्राय नाही केले. पण मग त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन झालं आमचं सर्व व्यवस्थित. तर सर तुम्हाला के जे सोमय्या जे लागलं ते इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स मध्ये लागलं ना? हो. येस सर. तर जनरली जो मी जस्ट आपल्या डिस्कशनच्या आधी कट ऑफ चेक करत होतो के जे सोमय्याचा, तो आय थिंक 98% आहे के जे सोमय्या कॉम्प्युटर सायन्सचा. आणि जसं वेदांतला 94 होते, हा जो 4%चा जंप आहे, तो तुम्ही एक्सपेक्ट केला होता का आधी की असं इतका मोठा बेनिफिट वगैरे होऊ शकते आपल्याला? नाही सर, आम्हाला तर ॲक्च्युली कल्पना पण नव्हती की कॉलेज राऊंड असं इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड होतात आणि असं त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतं. परंतु माझ्या मित्रांनी सांगितलं होतं, त्यांनी तुमचाच रेफरन्स दिला होता. अभय वर्तक म्हणून, अभय देवतारे. येस सर. तर त्यांनी मला सांगितलं होतं, मग मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि मग त्यानंतर मग मी तुमची सर्व्हिस घेतली आणि त्याचा खरंच बेनिफिट झाला आम्हाला. येस सर. सर ही. त्याच्यामध्ये येस. काय असतं की आपण जे गव्हर्नमेंटचे जे राऊंड असतात आणि मग त्याच्यामध्ये आपण जे काही मिळतं मग त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फॅक्शन मानून आपण तिथे करून घेतो. परंतु तुमच्या सर्व्हिसमुळं म्हणजे ही ॲडिशनल माहिती मिळाली आणि त्याचा बेनिफिट पण झाला बरोबर. एक्झॅक्टली सर. आता मे बी होऊ शकते बरेच वेदांतचे फ्रेंड्स असणार ज्यांचा स्कोअर सिमिलर असणार, बट अनफॉर्च्युनेटली ते इतक्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नसेल मिळाली त्यांना, कारण की ह्या ऍडमिशन प्रोसेसचं नॉलेजच जनरली सगळ्यांना नाही आहे. आणि सर के जे सोमय्यामध्ये तुमचा कसा एक्सपिरियन्स होता, म्हणजे हे नॉन कॅप प्रोसेस कशी झाली तिथे? किती वेळा तुम्हाला जावं लागलं? तुम्हाला काही फायनान्शियल लॉस झाला का पूर्ण प्रोसेसमध्ये वगैरे? काही काही फायनान्शियल लॉस काहीच नाही झाला, फक्त जे अगोदरचं ऍडमिशन कॅन्सल केलं त्याचे जे 1,000 रुपये चार्जेस जाऊन बाकी सर्व पैसे पुन्हा मिळाले. येस सर. आणि हे जे नॉन कॅप राऊंडला पण काही तसं काही त्रास काहीच झाला नाही. नॉर्मली त्या डेटला तिथे गेलो आणि मग ज्या सीट वॅकंट होत होत्या त्यांच्याकडं त्याच्याप्रमाणे तिथे नंबर येत होता आणि मग त्याच्याप्रमाणे ऍडमिशन प्रोसेस फार काही वेळ लागला नाही, पटापट होत ओके. होतं. तर काही त्रासदायक काही नाही. येस सर. सर नॉन कॅप मध्ये तुम्ही टोटल किती कॉलेजेसला अप्लाय केलं होतं, की फक्त के जे सोमय्या एकच टार्गेट होतं आणि फक्त त्यालाच अप्लाय केलं होतं? ते मुंबईचे आपण सरदार पटेल किंवा जे चेंबूरचं कॉलेज विवेकानंद. त्या येस दोन सर. चार कॉलेजला आपण किंवा माटुंग्याचं संगवी, येस. हा या दोन चार कॉलेजला आपण ट्राय केला होता. परंतु के जे सोमय्याला मिळालं आणि सेंट्रलला मी कल्याणला राहायला असल्यामुळं मग अच्छा. अपडाऊनला वगैरे थोडंसं ते कन्व्हिन्स आहे त्याच्यामुळे राईट राईट. मग नंतर जास्त पुढे काही ट्राय केलं नाही आपण संघवी किंवा सरदार पटेल किंवा चेंबूर वगैरे. राईट. आणि सर जसं आता एक मॉडर्न कॉलेज होतं जे कॅप मध्ये लागलं होतं, आणि सपोज आपण नॉन कॅप मध्ये पार्टिसिपेट नसतं केलं तर मॉडर्नच आपलं फायनल राहिलं असतं. तर आता मॉडर्न आणि के जे सोमय्या ह्या दोन कॉलेजमध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटते? ऍक्च्युली आता के जे सोमय्या छानच आहे, पण मॉडर्नचं काही एवढी काही कल्पना नाही आम्हाला, म्हणजे पण ते ओके. पण चांगलं होतं बोलतायत. राईट. पण त्याला जे हवं होतं सीएस ते नव्हतं मिळालं तिथे. राईट. राईट. आणि मग पुण्याला मग हॉस्टेलची त्यावेळेस हॉस्टेल फुल झाले होते.
ते नंतर इश्यू नंतर आलाच असता राहण्याचं वगैरे, राईट अकोमोडेशनचा किंवा जेवणाचा राईट. वगैरे. तर तो पण इथे थोडा फायदा झाला. राईट. तर सर जेव्हा तुम्ही आमची सर्व्हिस घेतली तेव्हा तुम्हाला एक इनिशियल काही एक्सपेक्टेशन्स असणार आमच्याकडनं, तर ते ओव्हरऑल फुलफिल झाले का? तुम्ही सॅटिस्फाईड आहात का सर्व्हिस बद्दल? ते अगदी सगळं फॉर्म भरण्यापासून कॉलेज सिलेक्ट करण्यापर्यंत जे कॉलेजची लिस्ट तयार करायची ते सर्व म्हणजे ऍक्च्युली जनरल पॅरेंट्सला किंवा मुलांना एवढ्या सगळ्या काही माहिती नसतात. तर तुमची त्याच्यामध्ये एक्सपर्टी असल्यामुळं तुम्ही त्याच्या मार्काप्रमाणे किंवा त्याच्या जे काही एक्सपेक्टेशन आम्ही सांगितलं होतं तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुम्ही जे काही कॉलेजचे सिलेक्शन किंवा कुठली साईटचे सिलेक्शन करायचं ते सगळं जे मार्गदर्शन ते खरोखर मोलाचं होतं. येस सर. इव्हन जसं तर प्रिफरन्स फॉर्म मध्ये सुद्धा बरेच डाऊट असतात आपल्याला की कुठल्या सिटीमध्ये कुठले कॉलेज टाकायचे. टॉप 10 कॉलेज माहिती असतात सगळ्यांना, बट त्याच्यानंतरची लिस्ट किंवा जसं तुम्ही मुंबईचे आहात तर पुण्यातली लिस्ट वगैरे. तर हे याच्यामुळे भरपूर कन्फ्युजन होते जनरली पॅरेंट्सला. बरोबर. ऍक्च्युली खरं तर ते सीईटीचे फॉर्म कसं भरणं काय वगैरे याची काही कल्पना नसते किंवा त्याचं कोणी नॉलेज पण देत नाही. कॉलेज राईट लेवलला पण किंवा विद्यार्थ्यांना वगैरे किंवा पालकांना वगैरे याचे काउन्सिलिंग नसतं, काहीच नसतं माहिती. त्याच्यामुळं रॅन्डमली जसं जसं समोर येईल तसं तसं जनरली पालक करत असतात. राईट पण ज्यावेळेस ते आपण एक्सपर्टीची ज्यावेळेस सर्व्हिस घेतो त्यावेळेस ह्या गोष्टीचं आपल्याला टेन्शन राहत नाही आणि एक मला म्हणजे असं एक विश्वास वाटत होता की आता आपल्याला काही बघायचं नाही, सगळं सर राईट. बघतील. येस. कारण आणि माझ्या सर बरेच मित्रांनी पण पॅरेंट्स असं पण असते की म्हणजे कंप्लेंट असते की कोचिंग क्लासवाल्यांना सुद्धा अवेअरनेस नाही, म्हणजे ते कोचिंग मध्ये एक्सपर्ट आहे बट ऍडमिशन प्रोसेस मध्ये त्यांना इतका अवेअरनेस नाही आहे. येस येस बिलकुल नाही म्हणजे ह्याच्याबद्दल पुढच्या प्रोसेस बद्दल ना कॉलेज काउन्सिलिंग करत ना कोचिंग करत. येस. त्याच्यामुळं इथपर्यंत ठीक आहे म्हणजे मार्क्स मिळवणं वगैरे इथपर्यंत मुलं येतात पण मग पुढे थोडंसं गडबडतात तिथे. त्यावेळेस राईट ते तुमची सेवा कामाला येते सर. राईट. आणि सर तुम्ही ऍप सुद्धा युज केला होता का शुईसर ऍडमिशन हो काउन्सिलिंगचा? हो. त्याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे सर ऍप बद्दल? ऍप पण छान आहे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इत्थंभूत माहिती मिळत होती की बाबा कुठल्या कॉलेजला मागच्या वेळेचं जे कट ऑफ वगैरे आहे ते किती येत होतं आणि मग त्याच्यामुळं मग आपण त्या कॉलेजची रँकिंग काय रेटिंग काय वगैरे ते सगळं ते पाहायला मिळत होतं. त्याच्यामुळे मग आपण कुठे त्याच्यामध्ये बसू शकतो याचा एक थोडासा अंदाज येत होता. राईट राईट सर. आणि सर जनरली जे आपले सेशन्स व्हायचे पर्सनल काउन्सिलिंग सेशन्स ते सगळे झूम कॉलवर राहायचे. तर ते झूम हे तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं की याच्यात तुम्हाला काही ड्रॉबॅक वाटले की प्रॉपरली मेसेज कन्व्हे होत नाही वगैरे असं काही? कम्फर्टेबल होतं काही काही इश्यू नाही आला त्याचा. आणि ओके. काय आलं तर तुम्ही फोनवरती पण सांगत होता पर्सनली समजा म्हणजे असं काही अडचण कुठे आली नाही कधी. येस. सर कुठला एरिया आहे जो तुम्हाला वाटते की आम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे सर्व्हिस डिलिव्हरीच्या बद्दल? तर ओव्हरऑल छान वाटलं आम्हाला काय म्हणजे असं कुठे कमी ओके. काय वाटले नाही. ओके. चालेल. तुम्ही सर आमची सर्व्हिस बाकीच्यांना रेकमेंड करणार का सर? येस, येस, करणार मी करणार मी गेल्या वेळेस पण तुमच्या app बऱ्याच जणांना मी रेफर केले की बाबा मी ह्या ॲपमधून बघून मी थोडंसं ह्या ॲपचा रेफरन्स घेतो आणि मी थोडंसं मग याच्यामध्ये ठरवतो. मी बऱ्याच जणांचं ज्यावेळेस अरे माझा या मुलाचा इथे लागला तिथे लागला इथे लागल का मग मी लगेच मागचं ते तुमचं ॲप खोलून त्याला दाखवायचं अरे बघ याच्यामध्ये मागच्या ओके. वर्षी कॉलेजचा कट ऑफ एवढं होतं मग बघ तुझ्या मुलाला एवढे मार्क येतं मग अशा अशा पद्धतीने तू कॉलेज सिलेक्ट वगैरे असं. राईट सर. एक्झॅक्टली सर. आणि त्याच्यामुळे आम्ही फ्री ठेवला आहे आणि आम्हाला तो पुढे पण फ्रीच ठेवायचा आहे की लोकांनी सर्व्हिस जरी नाही घेतली तरी ऍटलिस्ट त्यांना ऍप वापरता येते आणि त्याच्यामध्ये त्यांना भरपूर इन्फॉर्मेशन भेटते. ते स्वतःची प्रेफरन्स लिस्ट तयार करू शकतात, काही डिसिजन्स घेऊ शकतात. तर तो पण आमचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे की सगळ्या लोकांना आम्ही ऍटलिस्ट ऍप थ्रू पूर्ण हेल्प करू शकू. बाकी सर वेदांत सध्या सॅटिस्फाईड आहे के जे सोमय्या कॉम्प्युटर सायन्समध्ये? हो सर हो सर. ओके. छान करतोय आता तो आणि तिथे तो रोबोटिक मध्ये आता पण त्याने पार्टिसिपेट केलेले आहे. त्याच्यामुळे तो जवळजवळ पूर्ण वेळ कॉलेजमध्येच असतो सकाळी अरे जातो वा. रात्री 10-11 वाजताच येतो. राईट. सर इथं मला आता कारण की के जे सोमय्यामध्ये आपली अलॉटमेंट आहे तर मला एक प्रश्न विचारायचा. जनरली मी बऱ्याच वेळा ऐकतो पॅरेंट्स कडनं की के जे सोमय्या एक गुजराती मायनॉरिटी कॉलेज आहे, तर तिथे असं पॅरेंट्सला एक मिसकन्सेप्शन आहे की कारण की ते गुजराती मायनॉरिटी कॉलेज आहे तर गुजराती मुलांना थोडं एक प्रायोरिटी दिल्या जाते, प्राधान्य दिलं जाते. तर असं काही एक्सपिरियन्स वेदांतला आला आहे का? अजूनपर्यंत तर काय आला नाही. वेदांत पण कधी डेफिनेटली. काय बोलला नाही असं. राईट. नाही माझा पण तेच आन्सर आहे, बट आता पॅरेंट्स जनरली ते कन्सर्न असते म्हटलं एकदा तुम्हाला डायरेक्ट विचारलेलं बरं. असं तर काही नाही कारण ते स्टाफ वगैरे मॅक्झिमम स्टाफ महाराष्ट्रीयनच आहे.
कारण आम्ही ऍडमिशनला गेलो होतो त्यानंतर तिथं काय तसं जाण्याचं काही योग आला नाही, पण ऍडमिशनच्या वेळेस वगैरे मॅक्झिमम महाराष्ट्रीयन स्टाफ होता आणि कॉपरेशन छान करत होते. आणि आता पण वेदांतला टीचिंगमध्ये किंवा जे काही त्याचं एज्युकेशन इयरमध्ये काय तसं काही जाणवलं नाही आम्हाला. जो करणारा मुलगा असेल तर तो व्यवस्थित तिथे हे करतो. नक्कीच सर, नक्की. आणि सर इथे कारण की केजे सोम्याबद्दल बोलत आहे तर केजे सोम्या मेन कॉलेज एक आहे. केजे सोम्या मेन कॉलेज एक आहे आणि केजे सोम्या सायन असे दोन कॉलेजेस आहे. तर याच्यामध्ये काय डिफरन्स वेदांत कडून तुम्हाला माहिती पडत आहे किंवा काही डिफरन्स नाही आहे तसं? तसं तर मी काही विचारलं नाही त्याच्याशी, त्या विषयावर काही येस. बोललो नाही, परंतु ते विद्याविहारचं कॉलेज ते ऑटोनॉमस आहे मला वाटतं. डीम युनिव्हर्सिटी. येस. हा डीम युनिव्हर्सिटीचे, येस. त्याच्यामुळं त्याचा आणि याच्यात काय डिफरन्स आहे काही आपल्याला काय हम्म. म्हणजे आम्ही कधी कम्पेअर केलंच नाही ते. येस. सर आपल्या आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये इंजिनिअरिंग ब्रांच सिलेक्शनसाठी आपण बरेच एक्सपर्ट लोक बोलावले होते ज्यांनी वेगवेगळ्या ब्रांचेसवर सेमिनार्स दिले. तर त्याचा वेदांतला काही बेनिफिट झाला का? हा इन्फॉर्मेटिकल होते ते सगळे, चांगली माहिती मिळाली त्याच्यातून. वेदांत आधीपासून भरपूर स्ट्रिक्ट होता की नो ईएनटीसी त्यांनी लिहिलं होतं त्याच्या जो रिक्वायरमेंट फॉर्म आम्ही भरून घेतला होता. तर चांगलं आहे की ऍटलीस्ट म्हणजे त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं आणि ईएनटीसी नाही मिळालं. नाही त्याला ऍक्च्युली सीएसच हवं होतं, Right. त्याच्यामुळं तो पण सॅटिस्फाय आहे. ओके. चालेल सर, बस एवढंच होतं मला विचारायचं. तुम्हाला फायनली शेवटी सपोज काही सांगायचं असेल तर प्लीज सांगा. तर सांगायचं मी सांगतो बऱ्याच जणांना की आपण मुलांवरती एवढा खर्च करतो, क्लासेसला एवढे लाखो रुपये फी देतो, कॉलेज शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पण आपण एवढी फी देतो. आणि हा जो ऍडमिशनची जी ही प्रोसेस असते ही फार कमी वेळामध्ये आणि एक क्रुशियल प्रोसेस असते ही एकदम. म्हणजे सर्वसामान्याला आपल्याला त्यातलं बारकावे आपल्याला नाही कळत. त्याच्यामुळं आपण एवढा जर खर्च करतो तर थोडीशी सर्व्हिस घेऊन जर आपण जर ही पुढची प्रोसेस जर केली ऍडमिशनची तर आपल्याला बेनिफिट तर होतच होतो. परंतु आपल्याला जे काही त्या पिरियडमध्ये टेन्शन असतं किंवा आता काय होईल कसं होईल तर याच्यातून आपण थोडंसं फ्री होऊन जातो. किंवा हाय Right. माझे ते आहेत ते मला योग्यच प्रकारे काहीतरी आहे. चांगलंच करतील. हा एक थोडासा आत्मविश्वास पण वाटतो. आणि एवढे आपण मुलांसाठी जर हे करतो खर्च करतोच आहे तर हे सर्व्हिसचा जो काय आहे चार्जेस वगैरे ते नथिंग आहेत म्हणजे येस. याच्यासाठी. त्यामुळं सर्वांनी म्हणजे याचा फायदा घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, कारण की जे नॉन कॅप प्रोसेस आहे खास करून इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स अगेन्स्ट कॅन्सर स्पॉट राऊंड त्याच्याबद्दल तर झिरो आयडिया आहे तसं बाकीच्या पॅरेंट्सला. हो आता तुम्ही पण केजे सोम्यामध्ये गेले असणार तर मला वाटतं की तुमच्यासोबत जास्ती लोक नसणारच. म्हणजे आता मुंबईमध्ये किती ऍटलीस्ट 40-50 हजार लोकांनी सीईटी दिली. बट केजे सोम्यामध्ये त्या दिवशी ज्या 500च्या वर लोक नसणारच आहे डेफिनेटली. हो तर इतक्या कमी लोकांना तो मेसेज माहिती आहे, त्याची क्लॅरिटी आहे. आणि ज्यांना आहे त्यांना भरपूर ऍडव्हान्टेज होते. जसं आपण बघितलं की वेदांतला ऍटलीस्ट 4% म्हणजे 94 to 98 जम्प म्हणजे खूप मोठी जम्प आहे. बऱ्याच लोकांना ती रिपीट करून पण तेवढा चांगला स्कोअर जनरली क्रिएट होत नाही. तर मी पण खूप खुश आहे की वेदांतला आमच्या सर्व्हिसचा बेनिफिट झाला. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ काढून आमच्यासोबत बोलले. रिअली थँक्यू सर.